विद्यार्थी मित्रांनो, मी हा जो व्हिडिओ आहे तो मुद्दाम एका कारणास्तव आज शूट केला आहे आणि ते कारण म्हणजेच काय, आपले पुण्याचे जे चव्हाण सर आहेत, माझे परम मित्र आहेत. तसेच ते ढवळे सरांचे, कोलते सरांचे, फुंगळे सरांचे, कदम सरांचे सगळ्यांचेच मित्र आहेत आणि स्वभावाने अतिशय चांगले आणि विद्यार्थ्यांशी मिळून मिसळून असल्यामुळे त्यांच्याकडे प्रचंड विद्यार्थी संख्या आहे. ऑनलाईनमध्ये त्यांचा एक दबदबा आहे. तर ते एका नवीन क्षेत्रात पदार्पण करत आहेत, ते म्हणजेच पब्लिकेशन. आणि त्यांचं पुस्तक आहे ते म्हणजेच संपूर्ण स्टेट बोर्ड. जवळजवळ 6 विषयाच्यामध्ये कव्हर केलेत. इतिहास आहे, भूगोल आहे, नागरिकशास्त्र आहे, विज्ञान आहे, पर्यावरण आहे. आणि याच्यामध्ये त्यांनी फक्त स्टेट बोर्डचा सिलेबस फक्त मांडून दिलेलं नाही, तर त्यांनी टॉपिक वाईज याच्यावरती इमेजेस टाकून खूप सुंदर असं 4 कलर पुस्तक तयार केले. तर हे पुस्तक जे आहे, तर आज खास करून मी तुमच्यासमोर का घेऊन आलो आहे, कारण मी अनेक पुस्तकं पाहतो आहे, परंतु मला ह्या पुस्तकात काहीतरी वेगळेपण वाटलं, म्हणून मी हे पुस्तक तुमच्यासाठी सजेस्ट करतो आहे. आणि चव्हाण सरांनासुद्धा या ठिकाणी मी निमंत्रित करतो आहे, कारण तेच त्या पुस्तकाचे लेखक आहेत आणि त्यांची पुणे इथं अकॅडमी आहे, GDC IAS अकॅडमी. आणि ही अकॅडमी सध्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती म्हणजे तिची धूम आहे. जसं आमचं द विनर्स करिअर पॉईंट आहे, तसं त्यांचं GDC IAS अकॅडमी ही सुद्धा आहे. तर मी चव्हाण सरांना सांगतो की 2 मिनिटात त्यांनी तुम्हाला या पुस्तकाबद्दल थोडक्यात माहिती सांगावी. सांगा सर. धन्यवाद सर. नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही खूप सारी माहिती दिलेली आहे. बाळासाहेब शिंदे सर हे नाव आपल्याला सर्वांना परिचित आहे, जसं मी तुम्हाला आपल्या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून याच्या अगोदर पण सांगितलेलं आहे. तर विषय सरांनी बराच वेळ दिलेला आहे. आज खास आम्ही सरांना भेटण्यासाठी पुण्याहूनच आलो. आता विशेष म्हणजे की या पुस्तकाबद्दलची माहिती आणि हे पुस्तक का इम्पॉर्टंट आहे, तर आज सगळे सर लोक, जसं सरांनी सर्वांची नावं घेतलेली आहे, द विनर करिअर इन्स्टिट्यूट, जे काही त्यांचे मेंबर्स फॅकल्टी आहे. आता विषय आहे की या पुस्तकाबद्दलची मी तुम्हाला थोडक्यात एक 2-3 मिनटामध्ये याची माहिती देतो. तर मित्रांनो, ह्या जे ठोकळा आहे जवळपास 1000 पेजेसचा आहे. याच्यामध्ये तुम्हाला एक 6 विषय पूर्ण होणार आहेत. सायन्स अँड जनरल सायन्स अँड एन्व्हायरमेंट, त्याच्यामध्ये जिओग्राफी आहे, हिस्ट्री आहे, सोबत तुम्हाला इकॉनॉमी आहे, पॉलिटी आहे. तर हे जे विषय आहेत, या विषयाचा स्टेट बोर्ड जो आहे, त्या स्टेट बोर्डचा संपूर्ण टॉपिक वाईज सिलेबस याच्यामध्ये आपण कव्हर केलेला आहे. आता विषय काय येतो की आपण जेव्हा एखाद्या कुठल्याही परीक्षेचा अभ्यासक्रम पाहतो, अभ्यासक्रम पाहिल्यानंतर आपला दुसरा मुद्दा येतो, तो म्हणजे त्या परीक्षेचे झालेले प्रश्न. ते प्रश्न साधारणतः आपण एक 4-5 वर्षाचे आपण पाहत असतो. त्या 5 वर्षामध्ये आयोगाने नेमकं कशावरती भर दिला, काय नाही, स्टॅटिक पोर्शन किती आहे, तर अशा अनेक गोष्टींची आपण जवळपास ॲनालिसिस करत असतो. तर आम्हाला या सगळ्या गोष्टींमधून ॲनालिसिस केल्यानंतर एक गोष्ट आठवली की ते म्हणजे आयोगाचा कल जवळजवळ एक 30-40% तो म्हणजे स्टॅटिक पोर्शनवर असतो. आणि स्टॅटिक पोर्शन म्हणजे तो म्हणजे आपलं स्टेट बोर्डच्या माध्यमातून जी काही क्रमिक पुस्तक आहे, त्या क्रमिक पुस्तकांचा सारांश आपण जर प्रॉपर केला तर आपण ते 40% जवळजवळ आयोगाचे प्रश्न सोडवू शकतो. मग आता या आयोगाच्या प्रश्नांचं जे दिलेलं आहे, तर त्याच्या पाठीमागे अजून एक आम्ही केलं की त्या 5 वर्षामध्ये पूर्ण ॲनालिसिस केलेलं आहे. आणि त्या ॲनालिसिसमध्ये जे काही टर्मिनॉलॉजी आपण एका पेपरवर मांडली आणि वारंवार एखाद्या विषयावर आणि विषयामधले जे काही टॉपिक आहे, त्या टॉपिकवर प्रश्न विचारले, त्या प्रश्नांचं आपण जवळपास सगळा काही डेटा आहे तो साधारणतः 5वी ते 12वीपर्यंत एखादा विषय असेल, भूगोल असेल, सामान्य विज्ञान असेल, इतिहास असेल, हे आपण त्याच्यामधून स्टेट बोर्डमधून कव्हर केलं. म्हणजे याच्यामध्ये जे तुम्हाला पाहणार आहात, हे सगळं डेटा हा ऑथेंटिक जो गव्हर्नमेंटचा आहे, तो सगळा डेटा ऑथेंटिक आहे. आणि हे आपण टॉपिक वाईज कव्हर केलं. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही जर अनुक्रमणिका पाहिली, तर या अनुक्रमणिकेमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की आपण आपल्या आयोगाचा सिलेबस तुम्ही डिकोड करा. त्या डिकोडमध्ये जे जे टॉपिक आपल्याला गेल्या 5-6 वर्षामध्ये विचारले, तेवढे टॉपिक्स आपण याच्यामध्ये कव्हर केलेले आहे. आता राहिला विषय की या टॉपिकमध्ये आपण काय कव्हर केलं. प्रथमतः आपण थेरी दिलेली आहे आणि जसं मी म्हटलं की जे झालेले प्रश्नपत्रिका आहे, त्या प्रश्नपत्रिकेचे राज्यसेवा पूर्व, मुख्य, कंबाईन पूर्व, मुख्य आणि जवळपास याच्यातले प्रश्न आपण कव्हर केले. आणि ते प्रश्न जसाही टॉपिक झाला
लगेच तुम्हाला त्याच्या बाजूला प्रश्न दिलेले आहे. म्हणजे तुम्हाला वेगळे अजून एखादं वेगळं पुस्तक वाचण्याची आवश्यकता फार कमी आहे. जनरल स्टडीजमध्ये कंबाईनची पूर्वपरीक्षा तुम्ही याच्यामध्ये पूर्ण कंप्लीट करू शकता. आणि GS पेपर दुसरा जो आहे तो, आणि GS पेपर जसं मी म्हटलं तुम्हाला, जो कंबाईनचा पहिला पेपर आहे, तर बाळासाहेब शिंदे सरांचा एक पेपर जो आहे तो पूर्णला पूर्ण सर कव्हर करत असतात. पेपर पहिला 50-50 मार्काचा जो नवीन सिलेबसनुसार दिलेला आहे. तर सेकंड पेपर याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण कव्हर होतो. तर अशा पद्धतीचं हे डिझाईन केलेलं पुस्तक आहे. यामध्ये थेरी झाली की एक चार्ट दिला, जेणेकरून तुम्हाला ते चार्ट समजण्यासाठी किंवा तो चार्ट लक्षात ठेवण्यासाठी सोपा जाईल. प्रत्येक पेजेसवर साधारणतः 1500पेक्षा जास्त आपण इमेजेस याच्यामध्ये दिलेले आहे, जेणेकरून तुम्हाला ते व्हिज्युअलाइज ट्रिक लक्षात राहिली पाहिजे. तर अशा काही पुस्तकाच्या संदर्भाची माहिती आहे. आणि हे एकंदरीत या पुस्तकाबद्दलची माहिती होती. तर मला अपेक्षा आहे की येणाऱ्या परीक्षेमध्ये हे पुस्तक खरं उतरणार आहे. कारण साधारणतः गेल्या 5 वर्षभर आपण हे नोट्सच्या स्वरूपामध्ये अख्ख्या महाराष्ट्रभर दिलेले आहे. आणि मला तेही एक नेहमी मी गोष्ट सांगत असतो की कोरोनामध्ये जवळजवळ बरंचसं काही ठप्प झालं होतं. त्या काळामध्ये 32 ते 35 हजार विद्यार्थ्यांपर्यंत, विविध अकॅडमीच्या विद्यार्थ्यांपर्यंत अगदी मोफत ह्या सगळ्या नोट्स दिल्या. याचे 2500 व्हिडिओज आपण GDC IS अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर टाकलेले आहे. तर हे एकंदर याच्याबद्दलची माहिती होती. तर तुम्हाला हे पुस्तक तुम्ही घरपोच मागवू शकता, किंवा तुम्हाला जर तर हे मागवायचं असेल तर तुम्ही 99 60 18 75 95 या नंबरवर मागवू शकता. बाकीचे जे डिस्ट्रीब्युटर आहे त्यांचा नंबर मला आता आठवत नाही, बट मी तुम्हाला ते जसे तुम्ही कॉल कराल तर तुम्हाला आमची टीम ते नंबर देऊन टाकलेला आहे. तर 99 60 18 75 95 हा नंबर आहे. आणि दुसरा नंबर 91 56 86 71 65 असा हे अकॅडमीचे नंबर आहेत. तुम्ही यावर कुठेही कॉल करा तर तुम्हाला डिस्ट्रीब्युशन, आणि तुम्ही डिस्ट्रीब्युटर तर आहेच, पण तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये आहे त्या जिल्ह्यामध्ये बुक स्टॉलवर हे पुस्तक उपलब्ध आहे. तर धन्यवाद. आणि मी परत एकदा खूप खूप धन्यवाद आणि सरांचे आभार मानतो की सरांनी मला ही खूप मोठी संधी दिली की या ठिकाणी मी माझं या पुस्तकाचं प्रमोशन करण्यासाठी इथे अनुमती दिली. त्याच्याबद्दल मी परत एकदा सरांचे आभार मानतो. धन्यवाद.